बुधवारी विजापूर रस्त्यावरील सैफुल येथून धर्मराज काडादी यांची भव्य पदयात्रा काढण्यात आली. तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सैफुल चौकात ज्येष्ठ नागरिक काशीनाथ हिंगमिरे यांनी काडादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. पदयात्रेची ओमगर्जना चौकात सांगता झाली. त्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत काडादी यांनी मतदारांशी संवाद साधला. सैफुल चौकातून निघालेली पदयात्रा चिंतामणी गणपती मंदिर, वैष्णवी माता मंदिर, सविरा नगर, सैफुल भाजी मंडई, स्वामी विवेकानंद नगर, कोळी समाज सोसायटी, साई हाईट्स, कांचनगंगा नगर मागे ओमगर्जना चौक येथे विसर्जित झाल्यानंतर कॉर्नर बैठक पार पडली. आश्वासनं तर अशी दिली की मोठमोठी आश्वासनं त्या ठिकाणी दिली. विशेषतः ह्या मतदारसंघातला जो भाग आहे, जो शहराचा वाढीव भाग आहे, त्या भागामध्ये अनेक आश्वासनं या मंडळींनी दिली. या ठिकाणी उड्डाणपूल करतो म्हणाले ह्या ओमगर्जना चौकामध्ये आणि 3 वेळा भूमिपूजन केलं, पण अजूनही त्याचा खड्डाही मारला गेला नाही. अशा पद्धतीनं यांचा कारभार आपण गेली 10 वर्ष सहन करत आलोय. या व्यतिरिक्तही एकतर विकासाचं काम नाही आहे, त्या चांगल्या योजना बंद पडल्या आणि त्याचबरोबर एक द्वेष भावनेने सर्व सहकारी संस्थांना, वेगवेगळ्या गटांना, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं काम केलं. त्या ठिकाणी कुठली मागणी, कुठल्या अडचणी सांगायला गेलं तर उद्धट अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं जायचं. अशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असू शकत नाही आणि म्हणून यात बदल करण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी तयार आहोत. त्या दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघात, मग तो ग्रामीण भाग असू दे किंवा या ठिकाणच्या शहराचा हद्दवाढीचा भाग असू दे, तो वर साखर कारखान्यापासून त्या ठिकाणी साखर कारखान्यापासून संगर वस्तीपर्यंतच्या या नागरिकांचा सहनशीलतेचा अंत या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक उद्रेक जनतेमधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून ही निवडणूक ही जनतेची निवडणूक आहे असं मी म्हणेन. तिथे अंबण्णा कोळी यांनी काडादी यांचे स्वागत केले. पदयात्रेत श्रीदीप हसाबुरे, शिवानंद भोनराव, शिवानंद पाटील, प्रदीप व संदीप पाटील, रावसाहेब बनवाने, संजीव कुमार कोळी, सिद्धाराम चाकोते यांच्यासह तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.